So let's start with what is RPA. Okay. ऍक्च्युली जर तुम्ही आता इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला आय टी मध्ये यायचंय किंवा तुम्हाला आय टी मध्ये करिअर करायचं, खूप साऱ्या गोष्टी असतात. आता खूप सारे आमच्याकडे बॅचेस झालेले, त्यामध्ये काय आहे की मोस्टली डिफरंट ब्रँचेसचे किंवा डिफरंट बॅकग्राऊंडचे असतात. तर आय टी मध्ये त्यांना यायचं झालं तर नक्की काय करायचं, हे खूप सारे म्हणजे इन्स्टिट्यूट्स असतात जे सजेस्ट करतात. पण आरपीए असं आहे की रेअरेस्ट सजेशन असतं, बिकॉज त्यांना माहिती नसतं. आणि ज्यांना माहिती नसतं त्यामुळे काय होतं, इथे तुम्हाला कॉम्पिटिशन खूप कमी बघायला मिळते. ओके. सो व्हॉट इज आरपीए? ओके, ज्यांनी जस्ट सर्च केलं असेल की आरपीए काय आहे, त्यामध्ये माझं करिअर काय असेल, सगळं सांगितलं जाईल या सेशन मध्ये. सो बिफोर दॅट लेट्स सी की आरपीए काय आहे. सो फुल फॉर्म ॲज यू कॅन सी, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन. ओके. सो तुम्ही बोलाल की सर आम्ही रोबोट बनवणार का, म्हणजे फिजिकल? असं नाहीये. ओके. म्हणजे जसं आपण बघतो की फिजिकल रोबोट कसे काम करतात, आपण तर फिजिकल रोबोट मे बी मूवी मध्ये बघितलेत अँड ऑल. ओके. पण आपल्या लॅपटॉप वरती कोणीतरी आपलं काम करतोय. ओके. ते पण रोबोट आहे. म्हणजे काहीतरी आपण फक्त काय येणार, त्याला इन्स्ट्रक्शन देणार आणि त्याच्यानुसार ते त्याचं काम चालू करतोय. ओके. सो हे जे प्रोसेस आहे त्याला पूर्ण रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन बोलतात. ऑटोमेशन, रोबोटिक म्हणजे काय, तुमच्याकडे एक रोबोट असणार आहे. प्रोसेस म्हणजे काय, जे तुम्ही बनवणार आहात. ओके. ऑटोमेशन म्हणजे काय, ते ऑटोमॅटिक होईल. ओके. इथे कोणाला काय डाऊट? नो सर. ओके, ग्रेट. आणि सेशन इंटरॅक्टिव्ह व्हा, जेणेकरून काय होईल की तुम्हालाही छोट्यात छोटी गोष्ट असेल ती क्लिअर करा तुम्ही, बिकॉज हे तुमच्यासाठी नवीन आहे. ह्यामध्ये पुढे करिअर कसं आहे ते मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. ओके. जसं मी सांगितलं, रोबोटिक जसं ह्युमन ऍक्शन्स असतात, म्हणजे काय, आपण जे काम करतो ते. ओके. ते सेम टू सेम मिमिक. मिमिक म्हणजे काय, की सेम टू सेम आपल्यासारखं हुबेहूब ते काय करतं, वर्क करतं. ओके. प्रोसेस म्हणजे जे आपण आता जे बनवणार आहोत ते. ओके. जे आता आपण टूल युआयपाथ वापरणार आहोत, त्यामध्ये आपण प्रोसेस बनवणार आहोत. म्हणजे सिक्वेन्स ऑफ स्टेप्स, की बाबा ABCD ह्या माझ्या स्टेप्स आहेत. हे मला रोबोटला सांगायचं आहे की ABCD या स्टेप्स आहेत, तू तसं कर. ओके. आणि ऑटोमेशन म्हणजे काय, विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन. म्हणजे काय, तिथे माणूस नसेल, तो त्याचं काम त्याच्यानुसार करेल. तो स्केड्यूल पण करू शकतो, माणूस पण असू शकतो तिथे एक्झिक्युशन करायला. फॉर एक्झाम्पल बॅक ऑफिसला कधी कधी काय असतं, पुढे मी सांगेन की कोणत्या प्रकारचे ऑटोमेशन आहेत, त्यामुळे तुम्हाला बॅक ऑफिस फ्रंट ऑफिस येईल. ओके. सो हे आरपीआयचं बेनिफिट्स काय आहेत, किंवा का इंडस्ट्री आरपीआय कडे जास्त फोकस करते. ओके. तर तुम्ही बघाल ना, जर एखादा रोबोट माणसाचं काम करत असेल, तर ऑब्विसली ऑर्गनायझेशन काय बोलते की आम्हाला आरपीआय आमच्या इंडस्ट्रीमध्ये पाहिजे. आणि आता पहिले कसं असतं तुम्हाला सांगतो. पहिले असं असायचं, XYZ ऑर्गनायझेशन आहे, ती काय करते, कॉन्ट्रॅक्टवर रिसोर्स हायर करते आणि आरपीआय डेव्हलपर म्हणून त्यांना कामाला लावते. आताही करतात. ओके. पण काय आहे की त्यावेळी कसं असायचं की कोणाला आरपीआय माहिती नव्हतं. पण आता काय झालं माहितीये का, जे कंपनीने कॉन्ट्रॅक्टवर रिसोर्स घेतलेले, ओके, कॉन्ट्रॅक्टवर एम्प्लॉई घेतलेले दुसऱ्या कंपनीचे, ज्यांना आरपीआय येतोय, पण आता कंपनी काय बोलते, आम्हीच आता आमचा आरपीआय चालू करतो. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही बघाल ना, जॉब्सचे खूप सारे वाढलेत त्यामध्ये. ओके. सो आरपीआयचा पहिला बेनिफिट, सेम तुमच्यासारखं काम करणार. ओके. इथे तुम्हाला कोणत्याही सॉफ्टवेअरशी इंटरॅक्शन, म्हणजे कोणता सॉफ्टवेअर पाहिजे हे पर्टिक्युलर बनवायला युआयपाथ सोडून, असं काही नाहीये. ओके. तो कशावरती डिपेंडेंट नाहीये. ओके. आणि ह्यामध्ये फास्ट डेव्हलपमेंट होतोय. फास्ट डेव्हलपमेंट म्हणजे इथे तुम्हाला काय करायचंय, ड्रॅग अँड ड्रॉप करायचंय. मी दाखवेन इंटरफेस आरपीआयचा. ओके. आणि कॉस्ट रिडक्शन. आता जर एखाद्या माणसाचं काम रोबोट करत असेल, ऑब्व्हियसली त्या माणसाला जे पेमेंट करायचंय, ओके, ऑब्व्हियसली त्याला असं नाही की त्या माणसाचा जॉब काढतात आणि रोबोट तिथे काम करतो, असं कधीच करत नाही. आणि आता सध्या मेंटॅलिटी तशी झालेली आहे. मी सांगतो माझ्या एक्सपिरियन्स मध्ये काय झालेलं आहे, ज्या ज्या युजर्सचे मी ऑटोमेशन बनवतो ना, त्यांना आधी वाटायचं की माझा जॉब जाईल की काय, कारण रोबोट तिथे काम करणार आहे. हे खूप साऱ्या जणांना वाटतं, अजूनही वाटतं. ओके. बट असं कधी होत नाही. त्या पर्टिक्युलर रिसोर्सला काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करण्यासाठी त्याला युटिलाइज करतात. आणि रोबोट काय करतो, जे रिपिटेटिव्ह आहे, रूल बेस, म्हणजे सारखं सारखं तेच करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फाईल डाउनलोड करतोय, मेल करतोय, हे त्याचं रोजचंच काम आहे.
तर तिथे आपण रोबोट तिथे ते काय करणार, डेव्हलपमेंट करून देणार असं. ओके, हे झाले जस्ट बेनिफिट. म्हणून तर ऑर्गनायझेशन अक्वायर करते आरपीए. तर आता कुठे कुठे यूज होतात ऑर्गनायझेशन, तुम्ही बघाल हेल्थकेअर मध्ये यूज होतात. बऱ्याचशा कंपन्या आहेत त्या अक्वायर करतात आरपीए, त्यामध्ये हेल्थकेअर येतं. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल हेल्थकेअर मध्ये मी जर एक्झाम्पल ठेवलं तुम्हाला, पेशंटचं रजिस्ट्रेशन. ओके, पहिले कसं असायचं की तुम्ही जाता फॉर्म भरता रजिस्टर करता, पण आता जर तुम्ही एखादं कुठलंही ऍप्लिकेशन वापरत असाल त्यामध्ये तुम्ही डिटेल्स टाकता, ती सेव्ह होते. त्याची जी इन्फॉर्मेशन तुम्ही सेव्ह जी करता ती कुठल्या तरी डॉक्टरला लिंक होते. ओके, किंवा तुम्ही कोणत्या डॉक्टरशी हे करता त्याचं रजिस्ट्रेशनची पण ऑटोमेशन थ्रू होते. ओके, नंतर पेशंटचा रेकॉर्ड मेंटेन करणं. फॉर एक्झाम्पल XYZ पेशंट आहे, त्या पेशंटचे कोणते डायग्नोसिस आहेत, तर मल्टिपल एक्सेल असू शकतात किंवा मल्टिपल डेटा असू शकतो. तो काय करणे, कंबाईन करणे म्हणजे मेंटेन करणे ते रेकॉर्ड. ओके, हा काइंड ऑफ हेल्थ केअरचा. HR चे रिलेटेड बघाल, टेलिकॉम, इन्शुरन्स, रिटेल इंडस्ट्री, ट्रॅव्हल, लॉजिस्टिक, एवढंच नाही, याच्यापेक्षा खूप सारे. मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी ऑटोमेशन हे वापरलं जातं. ओके, जिथे जिथे तुम्हाला रिपिटेटिव्ह रूल बेस आहे तिथे ऑटोमेशन वापरलं जातं. ओके, आणि ऑटोमेशन आधी पायथन ह्या लँग्वेजने व्हायचं. ओके, किंवा जावा वगैरे याचा इंटिग्रेशन करून ऑटोमेशन व्हायचं किंवा रोबोट बनवायचे. बट आता तुम्हाला टूल अवेलेबल झालेले आहेत, तिथे तुम्हाला कोडिंग काही करायची नाहीये. जस्ट तुम्हाला काय करायचं, ड्रॅग अँड ड्रॉप, जस्ट तुमचा लॉजिक बिल्ड करायचं. ओके, सो हाऊ ऑटोमेशन्स आर डेव्हलप युझिंग आरपीए. तुम्ही बोलाल की हे डेव्हलपमेंट कसं चालतं. ओके, सो यामध्ये काय, आरपीए प्रोजेक्ट शुड फॉलो द स्ट्रक्चरल स्टेज. ओके, फॉर द डेव्हलपमेंट. स्ट्रक्चर स्टेज म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. एक मेथड असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका ऑर्गनायझेशन मध्ये गेलात, गेल्या गेल्या तुम्हाला कोणी डेव्हलपमेंट करायला सांगणार नाही. ओके, ते बोलते अरे हा हे डेव्हलप करून दे, असं कधीच होत नाही. तुम्हाला पुष्कळ वेळ असतो. ती ऑर्गनायझेशन काय फॉलो करते. फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर, मी आता माझ्या ऑर्गनायझेशन बद्दल सांगतो. ओके, आधी माझी ऑर्गनायझेशन वेगळी होती, ती काय फॉलो करायची आणि आता काय फॉलो करतो, तुम्हाला डिफरन्स दिसेल. फॉर एक्झाम्पल एक नॉर्मल ऑर्गनायझेशन काय फॉलो करते, एक आहे असेसमेंट. हे जे पहिलं दिसतंय असेसमेंट. असेसमेंट म्हणजे काय, की तुम्ही मॅन्युअली कोणतं टास्क करतात ते सांगा, त्याचं ते डॉक्युमेंट बनवतात. की बाबा मी काय करतो, रोज एका वेबसाईटवर जातो, रिपोर्ट डाउनलोड करतो आणि रिपोर्ट हा डाउनलोड करून मी माझ्या मॅनेजरला सेंड करतो. हे असेसमेंट केलं. ओके, हे माझे रिक्वायरमेंट आहे, मला बनवून पाहिजे. ओके, सो हे असेसमेंट जे केलेलं आहे ते काय होतं, आपले काही जे बोलत नाहीयेत किंवा क्वेश्चन असेल तर तुम्ही इन बिटवीन विचारू शकता, बट जे बोलत नाही ना प्लीज म्यूट वर ठेवा, प्रत्येकाला चान्स मिळेल बोलायचं. ओके, सो जे असेसमेंट आहे, जी ही जस्ट सिम्पल प्लेन व्हॅनिला अशी तुमची प्रोसेस आहे. ज्यावेळी तुम्ही कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये जाल, ज्यावेळी रिक्वायरमेंट गॅदरिंग झाली, म्हणजे काय, तुम्हाला डॉक्युमेंट लिहिलं की स्टेप 1 माझी काय करतो, क्रोम ब्राउझरवर जातो. स्टेप 2 काय करतो, मी ही वेबसाईट टाकतो. नंतर काय करतो, मी वेबसाईट ओपन करतो. मी ह्या पर्टिक्युलर होम पेजवर जातो, तिथे रिपोर्ट डाउनलोड करतो. हे तुम्ही असंही कुठेही करता. ओके, नॉर्मल वेबसाईट कुठल्याही, फक्त तिथे काय असेल, त्यांच्या ऑर्गनायझेशनची वेबसाईट असेल. ओके, सो असेसमेंट ज्यावेळी होतं, असेसमेंट ते फायनलाइज होतं. एक मिनिट गाईज, सो म्यूट वर जा, अदरवाइज मला म्यूट करावं लागेल गाईज, प्रत्येकाला चान्स दिला जाईल. ओके, ओके, सो असेसमेंट झाल्यानंतर अप्रुव्हल स्टेज म्हणजे काय, जर तुम्ही रिक्वायरमेंट युजर घेऊन आलाय, तुम्हाला ही ऑटोमेशन करायची आहे की नाही. ओके, फॉर एक्झाम्पल आरपीए, तुम्ही बोलाल की आरपीए सगळंच करेल. ओके, काही करेल असं नसतं. ओके, असं समोरच्याला वाटतं युजरला, आरपीए म्हणजे काही करू शकतो. नाही, त्याच्यासाठी सेट ऑफ रूल्स, ओके, किंवा सेट ऑफ स्ट्रक्चर फॉलो केलं जातं. जर ते त्या स्ट्रक्चर मध्ये नसेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही एका वेबसाईटला ऍक्सेस करता, कधी कॅप्चा येतो कोड, करेक्ट, म्हणजे बघितलंय का सगळ्यांनी कॅप्चा वगैरे गुगलला वगैरे, येस, कॅप्चा म्हणजे काय, करेक्ट येतो. येस. किंवा हो, गव्हर्नमेंट वेबसाईटला 100% सगळ्यांना येस. कॅप्चा असतो, हो, करेक्ट, हो. किंवा आय एम नॉट रोबोट हे असतं. येस. हां, याचा हां. अर्थ काय, त्या वेबसाईटवर ऑटोमेशन होऊ नये, त्या वेबसाईटवर हे आरपीए बॉट्स वर्क करू नये, म्हणून ते तिथे कॅप्चा असतात. सो आरपीए तिथे यूज होऊ शकत नाही.
ओके. सो असेसमेंट मध्ये काय की आरपीए ची कॅपॅबिलिटी ती बघून असेसमेंट फायनलाइज केली जाते. जर आरपीए थ्रू होत असेल तरच ते तुम्हाला डेव्हलपमेंटला दिलं जाईल, म्हणजे अप्रूव्ह केलं जाईल ते. देन तुम्हाला डेव्हलपमेंटला दिलं जाईल. पण त्याच्या आधी जे युजरने दिलंय तुम्हाला ते बघावं लागतं. काय काय दिलंय तर युजर काय करतो ते तुम्हाला सांगतो. ऍक्च्युअल मध्ये डॉक्युमेंट मध्ये जे आहे ना ते ऍक्च्युअल मध्ये तो युजर सांगतो तुम्हाला, हे बघा आम्ही इथे क्लिक करतो, हे डाउनलोड करतो. हे म्हणजे रिक्वायरमेंट गॅदरिंग, ह्याला बोलतात डीप डाईव्ह. जस्ट मी ओव्हरव्ह्यू देते, आपण डीप मध्ये नंतर बघणार आहोत. पहिल्याच दिवसापासून मी ऍक्च्युअली इंडस्ट्री लेवलचं तुम्हाला सांगतोय की कसं फॉलो केलं जातं. डेव्हलपमेंट तर काय आरामात होऊन जाईल, बट इंडस्ट्रीचं नॉलेज आलं पाहिजे तुम्हाला की आरपीएम मध्ये काय फॉलो केलं जातं ते सांगतोय. ओके. देन नंतर तुम्हाला डायरेक्ट डेव्हलपमेंट करायची नाही डॉक्युमेंट बघून. तुम्ही काय करणार, ते डॉक्युमेंट घेऊन युजरला सांगणार हे मला एक्सप्लेन कर. तर तो त्याच्या स्क्रीन शेअर करून किंवा जर एकत्र सोबत असाल तर तो दाखवतो की मी हे क्लिक करतो, हे ओपन करतो, हा रिपोर्ट डाउनलोड करतो, मी असं असं मेल करतो, हे सगळं सांगतो तो. देन डिझाईन अँड डेव्हलपमेंट ह्या दोन गोष्टी एका ठिकाणी काय आहेत, तुम्ही काय बघाल ह्या स्टेप्स आहेत. ह्या स्टेप फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट त्याला लॉग इन करतोय, लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट डाउनलोड करतोय, त्यानंतर मेल करतो, ह्या 3 गोष्टी आहेत. करेक्ट. लॉग इन, रिपोर्ट डाउनलोड अँड देन ईमेल. करेक्ट. सो तुम्ही डिझाईन कराल की हा लॉगिंगचा एक पार्ट आहे. म्हणजे मोठी गोष्ट कधी तुम्ही जर मोठी गोष्ट घ्यायला गेलात ना, कधीही गोष्ट कोणत्याही प्रकारे, आता मी जस्ट इथे आरपीए सांगत नाही, बट कोणतीही गोष्ट अशी एकदाच करायला गेलात ना होणार नाही. जर ती हळूहळू केलीत ना तर 100% होईल. हळूहळू म्हणजे काय, छोट्या छोट्या चंक मध्ये. ओके. सो इथे तसंच आहे. तुम्ही पूर्ण वन गो वेबसाईट म्हणजे ऑटोमेशन करायला गेलात होईल, नो डाऊट. पण काय आहे की रोबस्टनेस म्हणजे काय, रोबस्टनेस म्हणजे काय, तिथे तुम्हाला प्रॉपर डेव्हलपमेंट विदाउट फेल्युअर झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करणार, एक लॉग इनचा पार्ट बनवणार, त्यानंतर काय करणार, रिपोर्ट डाउनलोडचा करणार, आणि त्यानंतर काय करणार, ईमेलचा. सो तो डिझाईन तुमच्याकडे असेल. नंतर ते जे तुम्ही डिझाईन बनवलंय, डिझाईन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर मी इथे गेलो तर मला मी काय करणार, हे जे स्टेप्स दिलेत तर मी ते व्हिज्युअलाइज करणार. फॉर एक्झाम्पल माझं काय आहे, मी इथे सांगणार की लॉग इन. ओके. फॉर एक्झाम्पल जर इथे ते सांगितलं, एक मिनिट हा, ब्लॅक, हो हे लॉग इन आहे. त्यानंतर तो लॉग इन नंतर कुठे जातो, फॉर एक्झाम्पल ओके, सो लॉग इन नंतर कुठे जातो, रिपोर्ट डाउनलोड. करेक्ट. सो मी जस्ट हे नाही करत आहे, जस्ट इथे सांगतोय तो रिपोर्ट डाउनलोड. तुम्हाला लॉजिकली अशी थिंकिंग तर येते की कसं कसं असेल. मला डाउनलोड करायचंय, रिपोर्ट डाउनलोड करायचंय, त्यानंतर मला काय करायचं, ईमेल करायचंय, त्यानंतर मला काय करायचंय, ईमेल करायचंय. तर लॉग इन साठी तुम्हाला काय लागेल, लॉग इन साठी काय लागेल, तुम्हाला वेबसाईट आहे, वेबसाईटचं नाव पाहिजे, म्हणजे कोणती वेबसाईट आहे ते. नंतर क्रेडेन्शियल असतील तर क्रेडेन्शियल लागतील. करेक्ट. त्यानंतर तुम्ही काय करणार, लॉग इनचा पार्ट रेडी, म्हणजे वेबसाईट ओपन झाली, तो ऑटोमेशनचा एक पार्ट झाला. म्हणजे काय, छोट्या छोट्या चंक मध्ये हा एक पार्ट झाला, नंतर हा दुसरा पार्ट झाला, आणि हा ईमेलचा तिसरा पार्ट झाला. ओके. सो हे तुम्ही काय कराल, डिझाईन म्हणजे लॉजिकल थिंकिंग कराल. देन नंतर डेव्हलप कराल त्या तिन्ही पार्ट. इम्प्लिमेंटेशन मध्ये काय, तुम्ही चेक कराल की माझा रोबोट कसा वर्क करतोय एंड टू एंड, लॉग इन पासून ईमेल सेंड करेपर्यंत. ओके. त्याला बोलतात इम्प्लिमेंटेशन. त्याच्यामध्ये फेजेस असतात. टेस्टिंग फेज असते, आपणच टेस्ट करतो, म्हणजे माझा रोबोट वर्क होतोय का ते म्हणजे टेस्ट करणे. फॉर एक्झाम्पल जर उद्या क्रेडेन्शियल चेंज झाले किंवा लॉग इन करण्याचे युजरने पासवर्ड किंवा पासवर्ड चेंज झाला तर माझा रोबोट कसा बिहेव करतोय, तर तिथे ईमेल गेला पाहिजे की बाबा क्रेडेन्शियल तुमचे युजरने काय तर पासवर्ड चेंज झालाय, ते म्हणजे एक्सेप्शन किंवा एरर असलेले सिनारिओ तिथे हँडल झाले पाहिजे. तर त्याला टेस्टिंग बोलतात. ते पण आपण करतो. ओके. ते काय एवढं मोठी गोष्ट नसते. ओके. देन नंतर आपण ज्याची ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस त्या युजरला दाखवतो, हे बघ हे आम्ही डेव्हलप केलेलं आहे, तू एकदा बघ, ओके आहे सगळं. त्या युजरला काय रिझल्टशी घेणं देणं असतं, आपण कसं बनवलं काय बनवलं त्याच्याशी घेणं देणं नसतं. त्याला ऍट द एंड रिझल्ट मिळतोय बस. तर तो काय बोलतो, ओके आहे. देन त्याला तो बोलतो युएटी फेज असते, ती युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग बोलतात त्याला. ओके. सो युजरने ऍक्सेप्ट केलं
का समजायचं आपण ते पर्टिक्युलर रोबोट बनवलेला आहे, त्याला प्रोसेस बोलतात. ते आपण प्रोसेस प्रोडक्शनला डिप्लॉयमेंटसाठी तो गो हेड देतो, त्याला साइन ऑफ बोलतात. साइन ऑफ मिळालं आपल्याला त्या पर्टिक्युलर रोबोटसाठी, देन आपण त्याला प्रोडक्शन मध्ये डिप्लॉय करतो. फॉर एक्झाम्पल एक डेव्हलपमेंट असतं, एक तुमचं टेस्टिंग असतं, एक असतं प्रोडक्शन असतं. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही ह्या तिन्ही फेज मध्ये येता, रिक्वायरमेंट गॅदरिंग मध्ये सुद्धा येता. ओके. सो असं समजा की तुम्ही सगळ्या फेजेस मध्ये येता, बट तुमचं जास्तीत जास्त काम कशात आहे? डेव्हलपमेंट या फेज मध्ये. टेस्टिंग मध्ये काय फक्त युजर समोर तुम्हाला रन करून दाखवायचं आहे. ऑल गुड. प्रोडक्शन मध्ये डिप्लॉयमेंट करायचं आहे. डिप्लॉयमेंट झाल्यानंतर तो बोलेल की मला रोज 10 वाजता हे रिपोर्ट आलं पाहिजे. तुम्ही काय करता? डिप्लॉयमेंटच्या वेळी ते शेड्यूल करता. हे सगळं तुम्हाला इंडस्ट्री लेवलचं आपण सगळं करून घेणार आहोत इथे. इथे तुम्हाला काय डाऊट आहे? आरपी डेव्हलपमेंट लाईफ सायकल किंवा मेथोडॉलॉजी कशी फॉलो होते? नाही सर, नाही. तर जो असेसमेंटचा आणि अप्रूव्हचा पार्ट आहे तो आपल्याकडे नसतो काय डेव्हलपमेंटकडे? अप्रुव्हलचा पार्ट आपल्याकडे नसतो, बट ज्या ठिकाणी आता मी सांगतो ना, माझे आधीचे ऑर्गनायझेशन होते तिथे अप्रुव्हल साठी सोल्युशन आर्किटेक्ट होता, जो अप्रूव्ह करायचा हे रिक्वायरमेंट गॅदरिंग. नंतर बिझनेस अनालिस्ट काय करायचा, जर ओके बा थँक्यू असेल तर डिझाईन करायचा, म्हणजे काय छोटे छोटे फ्लो बनवायचा, आणि आपण डेव्हलपमेंट करायचो. एवढं होतं. बट आताच्या ऑर्गनायझेशन मध्ये कसं आहे, फक्त काय घेतात ते स्टेप्स देतात, आपण एक डेव्हलपर बोलतो की हा हे डेव्हलप होऊ शकतं की नाही ते, म्हणजे अप्रुव्हल आणि डेव्हलपमेंटला चालू, नो डिझाईन नथिंग. मग तेच बोलतो तुम्हाला, प्रत्येक ऑर्गनायझेशन त्यांचे त्यांचे अप्रोच फॉलो करत असतात, की असं नाही की मी सगळं सांगणार आहे की बाबा, जर म्हणजे कोणती अशी ऑर्गनायझेशन असेल की सगळंच फॉलो करते, ते मी सांगणार आहे ते. बट असं असेल की बाबा काय काय वेगळे डॉक्युमेंट फॉलो करत असतील, बट डॉक्युमेंटमध्ये काही गोष्टी आहेत, ते डॉक्युमेंट प्रत्येक ऑर्गनायझेशन नुसार व्हॅरी होतात, आणि ते डॉक्युमेंट काय आहेत मी सगळे तुम्हाला दाखवणार आहेत, कसे बनवायचे काय बनवायचे जर तुमच्याकडे आलं तर. बट मी सांगतो 90% ऑर्गनायझेशन डेव्हलपरकडे डॉक्युमेंटेशनचा पार्ट देत नाही, आपल्याला फक्त डेव्हलप करायचं असतं. ओके. अप्रुव्हल साठी तुम्ही येऊ शकता किंवा नाही येऊ शकत. तुम्हाला डायरेक्ट ही दिली जाईल, किंवा डायरेक्ट तुम्हाला डिझाईन दिलं जाईल, हे बनवा. रेकॉर्डिंग दिलं जाईल की हे रेकॉर्ड केलेलं आहे, जी रिक्वायरमेंट आहे ना, ही बघा, ही रेकॉर्डिंग बघा, जी युजरने स्क्रीन शेअर करून रेकॉर्ड केलेलं आहे, म्हणजे युजरशी इंटरॅक्शन न करता काय रेकॉर्डिंग अवेलेबल असेल तुम्हाला जस्ट बघायला. त्यामध्ये काही डाऊट असतील की ही स्टेप अशी का आहे, तर तुम्ही त्यासाठी विचारू शकता क्वेरी. असं नाही की इथे काहीतरी वेगळं आहे, तर मला आता काय करू जमत नाहीये, तुम्ही विचारू शकता त्या युजरला, हे असं अशी स्टेप कशी आली. युजर काय करतो, कधी कधी शॉर्टकट्स वगैरे यूज करतो, काय कळत नाही आपल्याला, कारण आपण ते पर्टिक्युलर ऍप्लिकेशन वापरलेलं नसतं किंवा वेबसाईट वापरलेली नसते. करेक्ट. सो तिथे क्वेरी सेशन्स आपण युजर सोबत घेऊ शकतो. जोपर्यंत तुम्हाला रिक्वायरमेंट क्लिअर होत नाही, तोपर्यंत डेव्हलपमेंट चालू होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाही, असं आहे. क्लिअर? ओके सर. ओके थँक्यू सर.